आई होणं ही जगातली सर्वात सुंदर भावना आहे. पण जेव्हा तुमच्या रिपोर्टमध्ये एक क्वालिटी निकृष्ट असल्याचं समजतं तेव्हा काळजात धस्स होतं. आपण महागड्या डॉक्टरांकडे धावतो, हजारो रुपयांच्या टेस्ट करतो आणि कधी कधी तर स्वतःलाच दोष द्यायला लागतो. एका जीवाचा जन्म होणं ही या विश्वातली सर्वात रहस्यमय आणि सुंदर गोष्ट आहे. मुळात गर्भधारणा होणं ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. मग आज असं काय झालंय की हजारो ॲस्पायरिंग मॉम्सला आई होण्यासाठी इतका संघर्ष करावा लागतं? निसर्ग आपल्यासोबत असा खेळ का खेळतोय? पण मैत्रिणींनो, खरं सांगू का, निसर्ग कधीच चुकत नाही. निसर्गानं आपल्याला आई होण्याचं वरदान दिलेलंच आहे. पण आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आणि कळत नकळत झालेल्या बदलांमुळे आपण त्या नैसर्गिक चक्रापासून थोडे लांब गेलो आहोत. इतकंच, आपण आपल्या शरीराची मांडणी विस्कळीत केली आहे आणि म्हणूनच त्या निसर्गाला आपलं काम नीट करता येत नाहीये. आज आपण हेच समजून घेणार आहोत की आपल्या कोणत्या सवयींमुळे हे अडथळे येत आहेत आणि पुन्हा त्या नैसर्गिक शक्तीशी कसं जोडलं जायचं. जर आपण हे विज्ञानाचं आणि निसर्गाचं गुपित उलगडलं तर आई होण्याचा प्रवास पुन्हा एकदा तितकाच सहज आणि सोपा होऊ शकतो. आजचा हा काही मिनिटांचा मास्टर क्लास तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. तर आजचा आपला मूळ प्रश्न असा आहे की तुमच्या बीजाची क्वालिटी आतून कशी सुधारेल. पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला अशा स्मार्ट रिप्लेसमेंट सांगणार आहे ज्या तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत, पण त्याबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं नाही आणि तिथपर्यंत पोहोचण्याआधी आपलं शरीर त्या मोठ्या बदलासाठी तयार असायला हवं. म्हणूनच सर्वात आधी आपण पाहणार आहोत 3 असे मायक्रो हॅक्स जे तुमचे दैनंदिन प्रयत्न 80% कमी करतील आणि तुमची बॉडी फर्टिलिटी मोडमध्ये आणतील. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी 5 स्टेप्स मिरॅकल रुटीन्स शेअर करणार आहे. हे रुटीन्स फॉलो करून अनेक महिलांनी नैसर्गिकरित्या कन्सीव्ह केलेलं आहे, त्यामुळे एकही सेकंद स्किप करू नका. पहिला हॅक आहे तुमचे प्रोटीन आणि ओमेगा 3 इंटेक वाढवण्यासाठी. जेव्हा प्रश्न तुमच्या एक क्वालिटीचा येतो तेव्हा डॉक्टर तुम्हाला हमखास प्रोटीन आणि ओमेगा 3 वाढवायला सांगतात. पण रोज सुकामेवा काढणं, तो भिजत घालणं, पुन्हा सोलणं हे थोड्या दिवसांनी खूप मोठं काम वाटायला लागतं. मग एक स्मार्ट काम करा. तुमच्या बेडच्या बाजूला रात्रीच 5 बदाम, 2 अक्रोड आणि 1 अंजीर एका छोट्या डब्यात भिजवून ठेवा. सकाळी दात घासायच्याही आधी बेडवर बसल्या बसल्या ते खाऊन टाका. यामुळे होतं असं की उपाशी पोटी शरीराला हे न्यूट्रिएंट्स लगेच शोषून घेता येतात. तुमचं 80% प्रोटीन आणि ओमेगा 3चं शरीरासाठीचं महत्त्वाचं काम दिवसाच्या पहिल्या 5 मिनिटातच फत्ते झालं. दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी. डॉक्टर नेहमीच हायड्रेट राहायला म्हणजेच भरपूर पाणी प्यायला सांगतात. पण दिवसभरात 3 लिटर पाणी प्यायचं कसं लक्षात ठेवणार, हा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो. सोपं आहे. तुमच्या 1 लिटरच्या बाटलीच्या गळ्यापाशी 3 साधे रबर बँड्स लावा. जेव्हा तुमची एक बाटली संपेल तेव्हा वरचा एक रबर बँड काढून बाटलीच्या तळ्याला लावा. जोपर्यंत 3ही रबर बँड्स खाली येत नाही तोपर्यंत तुमचं टार्गेट पूर्ण झालं नाही. पाण्याचे प्रमाण सुधारल्याने तुमच्या किडनीवरचा ताण कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारून गर्भाशयाला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. तिसरा हॅक तुम्हाला सांगतंय टेन्शन नहीं लेने का. स्ट्रेसमुळे शरीरात कोर्टिसॉल नावाचं हार्मोन वाढतं जे स्त्री बीजाच्या वाढीला रोखतं. डॉक्टर नेहमीच सांगतात टेन्शन घेऊ नका, पण ते कसं करायचं? अहो, काही बटन असतं का त्यासाठी? तर जेव्हा खूप टेन्शन येईल तेव्हा फक्त 2 मिनिटं बॉक्स ब्रीदिंग करा. 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद तो रोखून धरा, 4 सेकंद हळूहळू सोडा. हे केल्याने तुमच्या नर्व सिस्टीमला सिग्नल मिळतो की चलो सब ठीक आहे आणि तुमचं शरीर पुन्हा फर्टिलिटी हार्मोन्स तयार करायला सुरुवात करतं. या 3 गोष्टी फक्त पाया आहे. हे फक्त तुमच्या शरीराची सर्व्हिसिंग करण्यासारखं झालं. आता पुढचा प्रश्न येतो, तुमचं स्त्री बीज ज्या प्रथिनांनी बनतं त्याची गुणवत्ता नैसर्गिकरित्या दुपटीने कशी वाढवायची? आपल्या किचनमध्येच आरोग्याचा खजिना दडलेला असतो, याची आपल्याला कल्पनाही नसते. आज मी तुम्हाला अशाच काही फर्टिलिटी बूस्टर्सची नावं सांगणार आहे. पण पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलंय ना? नसेल केलं तर लगेच करा, कारण मी नेहमी तुम्हाला अगदी सोप्या पण तुमच्या आयुष्यात खूप मोठा इम्पॅक्ट घडवून आणणाऱ्या गोष्टी सांगणार आहे.
आणि आता वळूया विज्ञानाकडे. मॉडर्न सायन्स सांगतं की तुमच्या स्त्री बीजाला एक प्रकारचा गंज चरतो, ज्याला मेडिकल भाषेत ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतात. जसं लोखंडाचा हवेतील ऑक्सिजनशी संपर्क आला की त्यावर गंज चरतो आणि ते लोखंड कमकुवत होतं. अगदी तसंच आपल्या शरीरातील पेशींसोबत घडतं. आपल्या शरीरात ऊर्जा तयार होताना काही उपउत्पादने तयार होतात, ज्यांना फ्री रॅडिकल्स म्हणतात. हे फ्री रॅडिकल्स म्हणजे शरीरातील कचरा किंवा हानिकारक कण आहेत. जर हे कण जास्त वाढले तर ते तुमच्या स्त्री बीजाच्या बाहेरील आवरणाला आणि आतील डीएनएला इजा पोहोचवतात. हीच ती गंज चढण्याची म्हणजेच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसची स्थिती. यामुळे बीजाचं वरचं कवच कडक होतं आणि गर्भधारणा होण्यास अडथळा येतो, म्हणजेच बीजाची क्वालिटी खालावते. जर हा गंज काढला तर वयाच्या 35 ते 40व्या वर्षीही गर्भधारणा शक्य आहे. इथे मुख्य भूमिका असते तुमच्या शरीरातील इन्सुलिन आणि कोर्टिसॉल या 2 हॉर्मोन्सची. जेव्हा तुम्ही खूप जास्त साखर खाता तेव्हा इन्सुलिन वाढतं आणि ते बीजांच्या क्वालिटीला मारतं. त्यासाठी आपल्याला शरीराला आधी इन्फ्लेमेशन फ्री करायचं आहे. मैत्रिणींनो, मी मगाशी म्हटलं तसं स्त्री बीजाला जो गंज चरतो त्याचं मुख्य कारण आहे इन्फ्लेमेशन, म्हणजे शरीरातील जळजळ. जेव्हा आपल्या शरीरात इन्फ्लेमेशन वाढतं तेव्हा ओव्हरीजला पुरेसा रक्त पुरवठा होत नाही आणि बीजांची क्वालिटी खालावते. मग हे इन्फ्लेमेशन कमी कसं करायचं? डॉक्टर तुम्हाला नेहमी अँटीऑक्सिडंट्स वाढवायला सांगतात. त्याचं साधं कारण असं की हे अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीरातील तो गंज साफ करतात. यासाठी तुम्हाला महागड्या सप्लिमेंट्सची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरातली हळद हे जगातील सर्वोत्तम अँटी इन्फ्लेमेटरी औषध आहे. रोज रात्री कोमट पाण्यात किंवा दुधात चिमूटभर हळद टाकून प्यायल्याने तुमच्या पेशींची आतून दुरुस्ती होते. व्हिडिओच्या पुढच्या भागात मी तुम्हाला एका अँटी इन्फ्लेमेटरी बॉडी डिटॉक्स ज्यूसची रेसिपी सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचं दुसरं कारण आहे इन्सुलिन स्पाइक. जेव्हा आपण चहा, बिस्किटं किंवा पांढरी साखर खातो तेव्हा शरीरात इन्सुलिन अचानक वाढतं. हे वाढलेले इन्सुलिन तुमच्या हॉर्मोन्सचं संतुलन बिघडवतं आणि बीजांच्या वाढीवर ब्रेक लावतं. म्हणूनच जर तुम्हाला खरोखर रिझल्ट हवा असेल तर पुढचे 21 दिवस पांढरी साखर पूर्णपणे बंद करून बघा. साखरेच्या जागी काळे खजूर वापरू शकता, जे शरीरात इन्सुलिन वाढवत नाही, तर उलट रक्तातील लोह वाढवून गर्भाशयाला ताकद देतात. आता बघा, तुमच्या किचनमध्येच कितीतरी फर्टिलिटी बूस्टर्स आहेत. फक्त थोडा ट्विस्ट देऊन ते वापरण्याची पद्धत तुम्हाला बदलायची आहे. कल्पना करा, एखादं मजबूत घर उभं करायचं असेल तर आपल्याला दर्जेदार विटा लागतात, बरोबर? अगदी तसंच तुमच्या शरीरात एका नव्या आयुष्याचा पाया रचणारं स्त्रीबीज हे पूर्णपणे प्रोटीनने बनलेलं असतं. जर विटा कच्च्या असतील तर घर कसं टिकणार? म्हणूनच शाकाहारी स्त्रियांसाठी मोड आलेली कडधान्ये हा केवळ आहार नाही, तर ते एक लाईव्ह फूड आहे. आता तुम्हाला सांगते फर्टिलिटीचं दुसरं रहस्य. तुम्हाला माहिती आहे का, डाळिंबाला फर्टिलिटीचं सुपरफूड का म्हणतात? कारण डाळिंब आणि बीट यांसारखे पदार्थ तुमच्या शरीरात नायट्रिक ऑक्साईड तयार करण्याच्या प्रक्रियेला गती देतात. आता हे नायट्रिक ऑक्साईड नेमकं काय काम करतं? तर ते तुमच्या रक्तवाहिन्यांच्या स्नायूंना शिथिल करून त्यांना हळूवारपणे विस्तारण्यास मदत करतं. सोप्या भाषेत आपण याला रक्ताच्या पाईपलाईन्स रुंद होणं असं म्हणू शकतो. बऱ्याचदा ताणतणाव किंवा चुकीच्या आहारामुळे गर्भाशयापर्यंत होणारा रक्तपुरवठा मंदावतो आणि म्हणूनच एंडोमेट्रियल लाइनिंग म्हणजेच तुमच्या बाळासाठी तयार होणारी ती मऊ गादी हवी तशी जाड होऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही डाळिंब आणि बीट घेता तेव्हा तुमच्या गर्भाशयाला शुद्ध रक्ताचा आणि ऑक्सिजनचा एक VIP सप्लाय मिळायला सुरुवात होते. हे जणू काही तुमच्या शरीरातील एक नैसर्गिक रिचार्ज आहे, जे तुमच्या गर्भाशयाची सुपीकता वाढवून आई होण्याचा मार्ग अधिक सुकर करतं. आता वळूया एका अशा विषयाकडे जो तुमच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्याचा खऱ्या अर्थाने पाया आहे. तो म्हणजे पालेभाज्या आणि नॅचरल फॉलिक ऍसिड. डॉक्टर आपल्याला फॉलिक ऍसिडच्या गोळ्या तर देतातच आणि त्या घेणं गरजेचं आहेच. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही हिरव्या पालेभाज्या विशेषतः पालक किंवा मेथी खाता
तेव्हा तुमच्या शरीराला हे घटक अतिशय नैसर्गिक स्वरूपात मिळतात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर फॉलिक ॲसिड हे तुमच्या स्त्री बीजाच्या DNA रिपेअरिंग करण्याचं काम करतं. कल्पना करा, जर एखादं घर बांधताना त्याचा नकाशाच चुकला तर? DNA हा तुमच्या बाळाचा तोच नकाशा आहे. जर स्त्री बीजाची DNA क्वालिटी उत्तम असेल तर गर्भपाताचा धोका कमी होतो आणि बाळाची वाढ निरोगी होते. म्हणूनच रोजच्या जेवणात 1 वाटी हिरवी पालेभाजी असणं म्हणजे केवळ जेवण नाही, तर तुमच्या बाळाच्या सुदृढ भविष्यासाठी तुम्ही घेतलेली एक नॅचरल इन्शुरन्स पॉलिसी आहे. हे नैसर्गिक फॉलिक ॲसिड तुमच्या पेशींना आतून ऊर्जा देतं आणि बीजाची क्षमता दुपटीने वाढवतं. मैत्रिणींनो, ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर आत्ताच मनाचे टॉक्सला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला अशाच संशोधनावर आधारित नवनवीन माहिती शोधायला खूप मोठी प्रेरणा देतो. आणि हो, तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलंच पाहिजे, कारण माझी साथ फक्त तुमचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण होईपर्यंतच नाहीये, तर मनाचे टॉक्सवर तुमच्या सुंदर आणि हुशार बाळासाठी आपण मॅनिफेस्टेशन सुद्धा करतोय. आणि एकदा का तुमचं गोंडस बाळ या जगात आलं की त्या बाळाचं संगोपन कसं करायचं, त्याला काय भरवायचं, त्याची मालिश कशी करायची, इथपासून ते त्याच्या प्रत्येक वळणावर लागणारे पॅरेंटिंग ट्युटोरियल सुद्धा याच चॅनेलवर आहे. म्हणजे आई होण्याच्या प्रवासापासून ते बाळाला वाढवण्यापर्यंत मनाचे टॉक्स तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करा आणि आपल्या या हॅपी फॅमिलीचा भाग बना. तुमचं एक लाईक, एक कमेंट आणि एक शेअर यूट्यूबला सांगेल की हा विषय किती महत्त्वाचा आहे, जेणेकरून हा व्हिडिओ इतरही ॲस्पायरिंग मॉम्सपर्यंत पोहोचेल आणि त्यांचंही स्वप्न पूर्ण व्हायला मदत होईल. चला तर मग एकत्र मिळून हा प्रवास आनंदी करूया. बरं, आता सायन्स आणि आहार तर समजला, पण आता तुम्ही म्हणाल, ताई हे सगळं रोजच्या धावपळीत कसं करायचं? रोजच्या कामात हे सगळे न चुकता करायला जमत नाही. म्हणूनच आता आपण पाहणार आहोत अंमलबजावणीचे 3 गोल्डन रूल्स, जे तुमचे हे कष्ट अगदी सोपे करतील. पहिला नियम आहे डोंट बी परफेक्ट. अनेकदा आपण काय करतो, व्हिडिओ पाहिला की दुसऱ्या दिवसापासून आपण सगळं बदलायचा प्रयत्न करतो आणि हळूहळू आपला मेंदू याला विरोध करायला लागतो आणि आपण पुन्हा जुन्या सवयींकडे वळतो. म्हणूनच एकाच वेळी सगळं बदलू नका. या आठवड्यात फक्त साखर बंद करा, पुढच्या आठवड्यात वॉकिंग सुरू करा. जेव्हा तुम्ही छोटे बदल करता तेव्हा तुमच्या शरीराला आणि मनाला कळतही नाही की तुम्ही काहीतरी कठीण करताय. लक्षात ठेवा, हळूहळू एक एक गोष्ट सुरू केली तरी चालेल, पण थांबायचं नाही. दुसरा नियम आहे व्हिज्युअल रिमाइंडर. आपल्याला विसरायची खूप सवय असते. कामाच्या गडबडीत आपण पाणी प्यायला विसरतो किंवा प्रोटीन इनटेक बॅलन्स ठेवायचे राहून जाते. यावर उपाय म्हणजे तुमच्या आरशावर किंवा फ्रीजवर एक छोटा कागद लावा आणि त्यावर लिहा, आमचं बाळ आमची जबाबदारी किंवा माय हेल्दी एग्स माय हेल्दी बेबी. जेव्हा जेव्हा तुमची नजर या वाक्यावर पडेल तेव्हा तेव्हा तुमचं मन तुम्हाला चुकीचं खाण्यापासून रोखेल आणि योग्य गोष्टींची आठवण करून देईल. जणू काही तुमचं अंतर्मन तुम्हाला साथ घालतंय. तिसरा नियम आहे द 5 मिनिट स्टार्ट. जेव्हा तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येईल तेव्हा स्वतःला फक्त एकच वाक्य सांगा, फक्त 5 मिनिटे. फक्त 5 मिनिटे चाला, फक्त 5 मिनिटे ब्रीदिंग करा. गंमत म्हणजे एकदा का तुम्ही ती गोष्ट सुरू केली की तुमचं शरीर आपोआप ती पूर्ण करतं. सर्वात कठीण काम हे सुरुवात करणं असतं. 5 मिनिटाचा हा नियम ती सुरुवात सोपी करून देतो. आणि आता वेळ आली आहे त्या 5 स्टेप्स मिरॅकल रुटीनची, ज्याबद्दल मी सुरुवातीला बोलले होते. हा रुटीन म्हणजे आजच्या पूर्ण मास्टर क्लासचा सार आहे. जर तुम्ही हा रुटीन पुढचे 21 दिवस पाळला तर तुम्ही केवळ शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्याही आई होण्यासाठी सज्ज व्हाल. पहिली स्टेप आहे सकाळी बेडवर बसल्या बसल्या तो भिजवलेला सुका मेवा खा. दिवसाची सुरुवात प्रोटीनने करा. दुसरी स्टेप म्हणजे दिवसभर तुमची रबर बँड लावलेली बाटली सोबत ठेवा. हायड्रेशन हाच स्त्री बीजासाठी उत्तम डोस आहे. तिसरी स्टेप, दिवसातून 2 वेळा फक्त 10 मिनिटे बॉक्स ब्रीदिंग करा. तुमच्या हार्मोन्सना शांत करा. चौथी स्टेप आहे रात्री 10 वाजेच्या आत झोपण्यासाठी बेडवर असा. लक्षात ठेवा, तुमच्या बीजांची खरी दुरुस्ती तुम्ही झोपेत असतानाच होते. 5वी स्टेप तुम्हाला कठीण जाऊ शकते, ती म्हणजे
दिवसभर पांढरी साखर आणि मैदा यांच्यापासून लांब राहा. हे दोन्हीही घटक तुमचे आणि तुमच्या होणाऱ्या बाळाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. पण हे तुम्ही तुमच्या मनाचा हिया करून सलग 5 दिवस केले तरी हळूहळू तुमच्या टेस्ट बर्ड्सला पण ती सवय होऊन जाईल आणि साखर मैदा खायची तुमचीच इच्छा होणार नाही. मैत्रिणींनो, विश्वास ठेवा, निसर्ग कधीच कोणाचं देणं ठेवत नाही. तुम्ही तुमच्या शरीरासाठी जे प्रयत्न करताय त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. हे सगळे उपाय 21 दिवस प्रामाणिकपणे करून पहा. निसर्ग तुम्हाला साथ नक्की देईल. तुम्हाला आजचा कोणता मुद्दा सर्वात जास्त मनाला शिवला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा मास्टर क्लास इतर मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. बाळ होण्याच्या प्रवासात फक्त आईच नाही तर बाबांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते. जर तुम्हाला ॲस्पायरिंग डॅडसाठी सुद्धा असाच सायंटिफिक आणि इफेक्टिव्ह व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्समध्ये आत्ताच डॅड असं लिहून कळवा. जर या व्हिडिओ खाली 100 कमेंट्स डॅडसाठी आल्या तर बाबांची फर्टिलिटी आणि हेल्थ सुधारण्यासाठीचा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईन. कारण शेवटी हे सुंदर स्वप्न तुमच्या दोघांचं आहे आणि आपली ही साथ सुद्धा दोघांसाठी आहे. पॉझिटिव्ह राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. भेटूया पुढच्या एका अशाच पॉवरफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या